ABP News Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे दीर्घकालीन वेदनांवरती असणारे नवीन उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात वेदना उपचार तज्ज्ञ असणाऱ्या म्हणजेच पेन स्पेशालिस्ट असणाऱ्या डॉक्टर लक्ष्मी वाझ मॅडम आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर लक्ष्मी वाझ मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला आवर्जून सांगायचं वाटतं की डॉक्टर लक्ष्मी वाझ मॅडमनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण हे ॲनेस्थेसियामधलं पूर्ण केलं टाटा मेमोरियल हॉस्पिटल, आणि त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी विशेष करून वाडिया हॉस्पिटलमध्ये आपली सेवा दिलेली आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की डॉक्टर लक्ष्मी वाझ मॅडम सध्या विशेष करून KM हॉस्पिटल आणि सेट GS मेडिकल कॉलेज आणि त्याचप्रमाणे जे आपलं नॅशनल बर्न सेंटर आहे ॲव्हरोलीचं, ह्या ठिकाणी मानद सल्लागार म्हणून कार्यरत आहेतच. पण ह्या व्यतिरिक्त प्रिन्स अली खान हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे ब्रिज कँडी हॉस्पिटल ह्या ठिकाणी सुद्धा त्या पेन स्पेशालिस्ट म्हणून आपली सेवा देत आहेत. त्यांनी विशेष करून वेदनांवरील असणारे जे नवीन उपचार आहेत ह्यामध्ये संशोधन केलेलं आहे, ज्याद्वारे विविध प्रकारच्या आता वेदनांवरती मात करता येणं शक्य झालेलं आहे, ज्याच्यामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी, त्याच्या पुढे अर्थातच मणक्यांचे विकार असतात, ज्याच्यामध्ये मानपाट कंबरदुखी येते. पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा विविध प्रकारच्या वेदना ह्या आपल्याला सतावत असतात, ज्याच्यामध्ये विशेष करून बर्न म्हणजे जळल्यानंतर असणाऱ्या वेदना आहेत, किंवा खास करून डोकेदुखीसारखी समस्या आहे. कधी कधी आपल्याला ॲक्सिडेंट नंतर म्हणजेच किंवा ऑपरेशन नंतर कधी कधी वेदना ह्या जात नाहीत आणि त्या जास्त करून ह्या रुग्णांना सतावत असतात आणि त्याच्यासाठी कोणतेही ठोस उपचार आपल्याला दिसत नाहीत. कॅन्सर पीडितांच्या असणाऱ्या वेदना ही एक मोठी समस्या आहे आणि ह्या सर्व वेदनांवरती आजपर्यंत कोणते ठोस उपचार उपलब्ध नव्हते. पण आता डॉक्टर लक्ष्मी वाझ मॅडमच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून आशीर्वाद इन्स्टिट्यूट ऑफ पेन मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली ह्या सर्व प्रकारच्या वेदनांसाठी ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांसाठी प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे जे MD ॲनेस्थेसिया झालेले डॉक्टर आहेत किंवा न्यूरोलॉजिस्ट आहेत किंवा विविध प्रकारचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, ज्यांना पेन मॅनेजमेंटमध्ये प्रशिक्षण हवं असेल तर या ठिकाणी युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड असा प्रकारच्या पेन मॅनेजमेंटसाठी प्रशिक्षण आपल्याला उपलब्ध असणार आहे. मॅडम, अर्थातच कार्यक्रमाची सुरुवात करत असताना ह्या विविध प्रकारच्या वेदना आहेत आणि ह्यावरती जे नवीन उपचार आलेले आहेत, खास करून कार्यक्रमामध्ये मी थोडंसं ड्राय निडलिंग विषय ऐकलं किंवा आपण सोनोग्राफी गायडेड विशेष करून उपचार करता विविध प्रकारच्या वेदनांसाठी. तर थोडंसं हे काय काय स्वरूपाचे उपचार आहेत आमच्या प्रेक्षकांना आधी सांगा, काय सांगता येईल? हे ट्रीटमेंटमध्ये प्रमुख 3 अंग असू शकतं. म्हणजे एक नसा, जे दुखणं घेऊन ब्रेनपर्यंत, मेंदूपर्यंत पोहोचवतात, ते एक आहे. दुसरी आहे स्नायू. स्नायू ॲक्च्युली दुखण्यामध्ये एकदम प्रमुख पात्र असतात त्याची, आणि सगळं दुखणं मसल्समध्येच एक्सप्रेस होऊन जातात आणि वाढून जातात. आणि तिसरं अंग आहे जॉईंट्स, सांधे. म्हणजे ते मसल्स इन्वॉल्व झाल्यामुळे नंतर जॉईंट्स पण अफेक्ट होऊन जातात. म्हणजे आम्ही हे 3 मेन प्रकारचं टिश्यूज आहे जे आम्ही ॲड्रेस करतोय. आणि फर्स्ट ट्रीटमेंट असतात मेडिकेशन, औषधं देऊनसुद्धा त्यांच्या दुखणं आता असंच राहतात तसं पेशंट्समध्ये आम्ही नर्व ब्लॉक्स, नाहीतर मसल्ससाठी अल्ट्रासाऊंड गायडेड ड्राय नीडलिंग, जे आमची आशीर्वाद क्लिनिकचं स्पेशालिटी आहे, ह्याच्यावर आमची रिसर्च पण पहिल्यापासून चालू आहे. आणि जॉईंटसाठी आम्ही पल्स्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणून एक ट्रीटमेंट आहे, जे आम्ही नसावर करतो आहे. आणि प्लेटलेट रिच प्लास्मा म्हणून एक असतात, ते रिजनरेशनसाठी, म्हणजे वयामुळे झालेली डॅमेजेस रिव्हर्स करायला ते PRP नाहीतर प्लास्मा रिच प्लेटलेट रिच प्लास्माचं ट्रीटमेंट पण होऊ शकतं. हे वेगळं प्रकारचं ट्रीटमेंट्स आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन ट्रीटमेंट्स आहे, आणि ते नर्व ब्लॉक्स आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट, स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेटर आणि इंट्राथिकल पंप वगैरे पण असतात. पण नेहमी आमच्याकडे जास्तपेक्षा जास्त ट्रीटमेंट्स म्हणजे
स्नायूसाठी आणि नसासाठी, जॉईंटसाठी. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर लक्ष्मी वाज मॅडमकडनं की कशा रीतीने हे नवीन नवीन स्वरूपाचे संशोधनपूर्ण उपचार हे विविध प्रकारच्या दुखण्यांवरती मात करू शकतात आणि हे सर्व उपचार आपल्याला आता उपलब्ध आहेत आशीर्वाद पेन क्लिनिक दादर या ठिकाणी. आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती त्यांचे नंबर बघत आहात, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सुरुवात करत असताना अर्थातच मला सांधेदुखी गुडघेदुखीच्या समस्येपासून करावीशी वाटते, कारण ही समस्या फार दिसते आपल्याला. सांधेदुखी म्हणजे गुडघ्याचं सांधेदुखी होऊ शकतं. लिटल रेअरली अँकलचं पण सांधे कधी कधी दुखणं होऊ शकतं. शोल्डरचं इट इज ॲज कॉमन ॲज नी पेन. शोल्डर म्हणजे त्याला फ्रोझन शोल्डर म्हणतोय, पण त्याच्यात शोल्डर जॉईंटचं प्रॉब्लेम्स असतात. आणि हे आणि काही प्रॉब्लेम्समध्ये रोमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये एल्बो आणि हाताचं छोटं जॉईंट्स पण प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्याला पल्स्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणून एक ट्रीटमेंट आहे. त्याच्यानंतर आम्ही हे स्नायू सगळं जॉईंटला मूव्ह करणारी स्नायू जे असतात त्याला अल्ट्रासाऊंड गायडेड ड्राय नीडलिंग म्हणून एक ट्रीटमेंट आहे. ते एकदम युजफुल आहे ह्याच्यात. हे केलं तर त्यांची ते कडकपणा कमी होतात. आमची पल्स्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी केल्यानंतर दुखणं कमी होऊन जाते आणि त्याच्याबरोबर फिजिओथेरपी पण होऊन जातं. त्याच्याबरोबरच आम्ही औषध पण देतो, औषधाच्या उपचार पण देतोय. सांधेदुखी म्हटलं की मॅडम आपण म्हणालात तसं की गुडघेदुखीची समस्या आपल्याला जास्त दिसते, तर गुडघेदुखीचं एखादं उदाहरण आम्हाला ऐकायला आवडेल. आमच्या लास्ट प्रोग्राममध्ये आम्ही गुडघेदुखीचं हे केलं होतं, डिस्कस केलं होतं. ह्याला ऐकून साताराचे एक डॉक्टर आले होते आमच्याकडे. ते स्वतः सर्जन आहे, गायनकॉलॉजिस्ट आहे आणि त्यांना हे PRF आणि ड्राय नीडलिंगचं ट्रीटमेंट आम्ही केलो आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि ते पूर्वी 5 मिनटं पण चालू शकत नव्हत्या आणि त्यांना बॅक पेन पण होतं. आम्ही गुडघ्यादुखीचे ट्रीटमेंट करताना बॅक पण ॲड्रेस करतोय. I met Dr. Lakshmi Vaz. She treated my pain, and after 2 months or so, I got relief and my pain began to subside. I still have the pain, but I'm convinced that Dr. Lakshmi Vaz, with her expertise and her patience, will manage to free me of pain. I am truly grateful to Dr. Lakshmi Vaz and may God bless her with all that she wishes for. अशा रीतीने विविध प्रकारच्या सांधेदुखीसाठी आज ठोस उपचार उपलब्ध आहेत. ते विना शस्त्रक्रिया म्हणजेच विना ऑपरेशन हे सर्व उपचार उपलब्ध आहेत एकत्रितपणे एका छताखाली आशीर्वाद पेन क्लिनिक दादर या ठिकाणी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात हे आशीर्वाद पेन क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत. हे विविध प्रकारचे जे पाठदुखीचे प्रकार आहेत हे काय काय आहेत आणि ह्याच्यामध्ये कशा रीतीने उपचार केले जातात काय सांगता येईल आम्हाला? पाठदुखीमध्ये 2 प्रकार आहे म्हटलं मी. एक आहे पाठचं दुखणं, ह्याला लंबेगो म्हणतोय, आणि जे खालपर्यंत जे जात आहे त्याला सायाटिका म्हणतोय. खूप लोकांना सायाटिकाचं माहिती असतात, हे लंबेगो पण माहिती असतात. दोन्ही मिळून झालं तर ते डिस्कोजेनिक पेन होऊ शकतं. पण हे डिस्कोजेनिक पेन कॅनाल स्टिनोसिसमध्ये पण येतात आणि सगळ्या प्रॉब्लेममध्ये हे दोन्ही ठिकाणचं प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि हे सगळ्या प्रॉब्लेममध्ये आमच्या वेगळं प्रकारचं ट्रीटमेंट करू शकतो आहे आम्ही त्यांच्या हे दुखणं आमच्या मेंदूपर्यंत पोहोचवणारी नसाला आम्ही अब्लेशन म्हणून म्हणतोय. त्याच्यात काय आहे, आम्ही एक सुई टाकून ते सुईची टिपला आम्ही हीट करतोय म्हणून ते नसाचं काम करणं बंद होऊन जातं. त्याला आम्ही थर्मल रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणतोय, ते करू शकतोय. त्याच्यानंतर आम्ही अल्ट्रासाऊंड गायडेड ड्राय नीडलिंग करू शकतोय. आणि डिस्कसाठी स्लिप डिस्कसाठी जे प्रॉब्लेम आहे तसं लोकांना आम्ही स्पाईनच्या मणक्याच्या आतमध्ये इंजेक्शन देतोय. हे डेलिकेट जागे आहे म्हणून आम्ही त्याला एक्सरेमध्ये बघताना करतोय. त्याला एक्सरे गायडेड इंजेक्शन म्हणतोय, C-आर्म गायडेड इंजेक्शन. काही लोकांना सर्जरीचं नंतर पण रिलीफ भेटत नाही, म्हणजे हे बॉडीज रिॲक्शन टू द सर्जरीमुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
म्हणून आता आम्ही फेल्ड बॅक सर्जरी नाही म्हणत, त्याला पोस्ट लॅमिनेक्टमी पेन सिंड्रोम म्हणतोय. हे प्रॉब्लेम हे ॲटलिस्ट समथिंग लाईक 20 to 25% ऑफ ऑल बॅक सर्जरीजमध्ये येतात. ॲक्च्युली दिस इज इंटरेस्टिंग टू यू दॅट आमची लास्ट ABP माझाचं प्रोग्रामच्या नंतर एक बाईची भाऊ आला होता आमच्याकडे. हे प्रोग्राम ऐकून आमच्याकडे आला आणि हे पेशंट आमच्याकडे आली ती लकी आहे क्योंकि तिचा प्रॉब्लेम असा होता की त्याला डिस्कायटिस म्हणून एक कॉम्प्लिकेशन झाला होता आणि ती बेडरिडन होती, काही करायला होत नव्हतं. आणि तिला आम्ही अल्ट्रासाऊंड गायडेड ड्राय नीडलिंग केलं. त्याच्या करायचं अगोदर असं अल्ट्रासाऊंडचं आम्ही टेस्ट करून घेतलं आणि त्याच्या बॅकचं मसलचं साईज किती आहे सगळं डॉक्युमेंट करून घेतलं आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त अल्ट्रासाऊंड गायडेड ड्राय नीडलिंग केलं तिला आणि 3 सिटिंगमध्ये तिचं दुखणं खूपच कमी आलं. मी ABP माझ्यावरती डॉक्टर लक्ष्मी वासाची जी ॲडव्हर्टाईज पाहिली आणि मी माझ्या बहिणीला इकडे घेऊन आलो. बहिणीचा याच्यापूर्वी स्पाईनचं ऑपरेशन झालेलं, तिची गादी काढली होती, पण तिला त्याच्यानंतर खूपच त्रास व्हायला लागला. पण डॉक्टर लक्ष्मी वासकडे आलो, त्याही ड्राय निडलची ट्रीटमेंट चालू केली. 2 वेळा ट्रीटमेंट केली, त्याने तिला खूप बरं वाटते आता तिला. तुम्हाला काय त्रास होता? मला पहिला चालायला होत नव्हता, आता चालायला होते. पहिला मला बाथरूमला बसायला होत नव्हतं, आता बसायला होते. दुसरा मधला मी चालू शकते आता. मला वाटतं लाखो रुग्णांनी ह्या उपचारांचा फायदा घेतलेला आहे. संशोधनपूर्ण आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. आशीर्वाद पेन क्लिनिक दादर या ठिकाणी. आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती त्यांचे नंबर बघत आहात, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. अशीच एक कथा आहे, स्टोरी आहे, ती आहे शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित केलेले मेजर मनीष सिंग यांची. तर त्याविषयी आमच्या सर्व प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तो आला आमच्याकडे केव्हा तो कॅप्टन होता आणि तो आय थिंक 2013 मध्ये त्याची प्रॉब्लेम झाला. म्हणजे कोणीतरी टेररिस्टनी त्याच्याकडे रायफलमधनं शूट केलं होतं आणि त्याच्या मणक्यात गेलं ते आणि मणक्यात जाऊन त्याच्या पोटातनं निघाला ते बुलेट. म्हणून त्याला ॲब्डॉमिनल इंजुरी पण होतं आणि बॅक स्पाईनचं इंजुरी पण होतं. त्याला खूप ह्याच्या खाली पॅरालिसिस झालं आणि तो अपंग होऊन बिस्तरवर होता. मी त्यांना ट्रीटमेंट केलेलं, सिम्पॅथेटिक गँग्लिऑन ब्लॉक म्हणून दिलं, त्याच्यात थोडं बरं झालं त्याला. पण त्याच्यापेक्षा आम्ही नीडलिंग करायला चालू केलं तर पोटाचं सगळं मसल्सलं आणि पायाचं सगळं मसल्सलं करून त्याचं दुखणं 3 महिने कदाचित 3 महिन्यानंतर कंट्रोलमध्ये आलं. माझ्याकडे आलं होतं तेव्हा त्याला बसायलाच नव्हतं, क्योंकि हे सगळं पॅरालाइज झालं असलं तर त्या बसू शकत नाही, म्हणजे असं होऊन जातात. आणि तो बसायला लागला आणि त्याच्यापेक्षा जास्त बिस्तरवर पडलेलं माणसानी ट्रेनिंगसाठी, पिस्टल शूटिंगचं ट्रेनिंगसाठी गेलं. ते सगळं करायला त्याला क्षमता आली. आमच्या हे ट्रीटमेंटच्या नंतर एवढं स्टेडीनेस आलं बॅकमध्ये, पोटमध्ये, त्याला तसं झालं. आणि त्याच्यापेक्षा जास्त मला आनंदाचं काय आहे की त्याच्या पाय पण थोडा स्ट्रेंथ यायला लागला, पण दुखणं गेलं कम्प्लिटली. आणि तो हे घालून, स्प्लिंट घालून तो आता चालू शकतोय. म्हणजे अगेन डिटर्मिनेशन एवढा आहे त्याला की 1 तासपर्यंत चालतोय तो स्वतः, वॉकर घेऊन स्प्लिंट घालून चालतोय तो. म्हणजे त्याला एक दुखणं गेलं, त्रास गेलं, काम करायला लागलं आणि परत त्याच्या युनिटमध्ये जॉईन झाला तो आणि आता कॅप्टनमधनं मेजर पण झाला तो. ही इज बिकम अ युजफुल मेंबर ऑफ सोसायटी. स्पाईन इंजुरीचं नंतर युजफुल मेंबर ऑफ सोसायटी होऊ शकतं. असंच आणखीन एक सेलिब्रिटी माणसं आहे, चेतन चिता म्हणून. त्याला 18 बुलेट्स लागलं होतं. तो पण आमच्याकडे आला. सगळीकडे फिरून सर्जरी वगैरे झाल्यानंतर त्याला हाताचं कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम म्हणून झालं होतं. म्हणजे त्याच्या लेफ्ट हातमध्ये कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम झाला होता आणि इकडचा हात त्याला मोडायला होतच नाही. म्हणजे
ह्याच्या प्रॉब्लेम्स बघा की हे मुडत नाही म्हणून तो खाऊ शकत नाही आणि हा हातात ते मूवच करू शकत नाही बिकॉज कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम झालेली आहे. त्यावेळात त्याला अल्ट्रासाऊंड गायडेड ड्राय नीडलिंगच केलं ह्याच्यासाठी आणि तो पण आता चांगलं त्याच्या हात काम देत आहे आणि तो पण परत त्याच्या कामावर लागलं. मॅडम अभिनंदन आपलं. आपण एक शौर्यचक्र विजेते असणारे मेजर मनीष सिंग आणि दुसरे कीर्तिचक्र अवॉर्डी कीर्तिचक्रने सन्मानित झालेले चेतन चेता या दोघांनाही वेदनामुक्त केलेले आणि पुन्हा एकदा ते रुजू झालेले सेवेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. जसं मॅडमनी सांगितलं की वेदनामुक्त करणं हा एक उद्देश आहेच, पण त्याच्याच बरोबरीने पुन्हा एकदा डिसॅबिलिटीवरती मात करून, अपंगातवरती मात करून आपण पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद आहे हा ह्या सर्व रुग्णांना देऊ शकतो. मला वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्वरूपाचं दुखणं असो आपण निराश होऊ नका. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात हे आशीर्वाद पेन क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभही घेऊ शकता. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम ह्या अनुषंगाने अर्थातच थोडंसं जाता आता कॅन्सर रुग्णांच्या समस्या खूप असतात, त्यांना खूप वेदनांना सामोरं जावं लागतं आणि त्याचप्रमाणे जे बर्नचे रुग्ण आहेत ते सुद्धा बर्न नंतरच्या ज्या समस्या आहेत ह्या विषयी आम्हाला काय सांगा. कॅन्सरमध्ये 3 प्रकाराचं ढाळी होतात ह्यांच्यावर नसावर. कॅन्सर रिलेटेड न्यूरोपॅथी, रेडिएशन इंड्युस्ड न्यूरोपॅथी आणि किमोथेरपी इंड्युस्ड न्यूरोपॅथी. म्हणजे सगळं 3 प्रकारचं न्यूरोपॅथिक पेन्स कॅन्सरमध्ये येतात आणि हे न्यूरोपॅथिक पेन्स ॲक्च्युली न्यूरोमायोपॅथिक पेन्स होतात. म्हणजे नसा आणि स्नायू जुडलेली दुखणं असतात हे लोकांना. कॅन्सरमध्ये पण नर्व ब्लॉकचं नंतर अल्ट्रासाऊंड गायडेड ड्राय नीडलिंग केलं तर खूप रिलीफ मिळतात. जे काही हेडनेक कॅन्सर असू द्या, नाहीतर लंगचं कॅन्सर असू द्या, पोटाचं कॅन्सर असू द्या, नाहीतर सार्कोमा असू द्या, कुठेही असू द्या कॅन्सर, हे सगळ्यांमध्ये हे ट्रीटमेंट्स नर्व ब्लॉक्स आणि हे अल्ट्रासाऊंड गायडेड ड्राय नीडलिंग केलं तर त्यांच्या औषधाचं प्रमाण खूप कमी होऊन जातात. आमच्या नॅशनल बर्न सेंटर ऐरोलीमध्ये आम्ही एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल चालू केलेलं. दिस इज ऑलमोस्ट आता 15 वर्ष झालं असेल त्याला वापरून. आमचं पेन फ्री बर्न्स हॉस्पिटल म्हणून आम्ही केलं. म्हणजे पेशंटला पहिल्यापासनं आम्ही एक आमच्या औषधाचं कॉकटेल देतो आहे, त्याच्यात त्यांना दुखणं समजतच नाही आहे असं करून ठेवतो आहे. त्यांच्या ड्रेसिंग्स वगैरे करताना पण कळत नाही. त्यावेळात आमच्या औषधाचं प्रमाण वाढवतो आहे, पण वॉर्डमध्ये असताना त्यांना लो डोस KTM प्रोटोकॉल म्हणतोय त्याला. आणि ह्याचं सर्व श्रेय डॉक्टर लक्ष्मी वाज मॅडमना जातं, ज्यांनी हे संशोधनपूर्ण उपचार सुरू केलेले आहेत आशीर्वाद पेन क्लिनिकमध्ये. आणि एवढंच नव्हे तर जळलेले जे रुग्ण आहेत, जळीत पीडित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आता अतिशय चांगल्या स्वरूपाचे उपचार, ज्याच्यामध्ये कोणतेही ॲडिक्शन होणार नाही अशा स्वरूपाचे सुरक्षित आरोग्यदायी उपचार हे वेदनामुक्तीसाठी आता उपलब्ध आहेत. या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त कॉल करायचा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. पण या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांसाठी प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे जे MD अॅनेस्थेसिया झालेले डॉक्टर आहेत किंवा न्यूरोलॉजिस्ट आहेत किंवा विविध प्रकारचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, ज्यांना पेन मॅनेजमेंटमध्ये प्रशिक्षण हवं असेल तर या ठिकाणी युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड असा प्रकारच्या पेन मॅनेजमेंटसाठी प्रशिक्षण आपल्याला उपलब्ध असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात हे आशीर्वाद पेन क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभही घेऊ शकता. मॅडम ह्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना जाता आता आपल्याला काय सांगायला आवडेल? म्हणजे हे पेनचं ट्रीटमेंटमध्ये 50-50 पार्टनर्स आहात आम्ही. पेशंट 50%, डॉक्टर 50%. दोन्ही मिळून काम केलं तर असं काही दुखणं नाही आहे जे ट्रीट केली नाही जाते. थँक्यू.
या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आता आशीर्वाद पेन क्लिनिकमध्ये आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या दुखण्यांसाठी ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत, जे विना शस्त्रक्रिया आहेत, विना ऑपरेशन आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपचार संशोधन आरोग्यपूर्ण आहेतच, पण विशेष करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ह्या उपचारांमध्ये विशेष सवलत देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये कन्सल्टेशन आणि त्याचप्रमाणे असणारे हे सर्व उपचार यांचा समावेश होतो. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.